नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्याने डॅडींची चांगलीच वाट लावायचं ठरवलेलं आहे. कारण डॅडींनी कोणतीही गोष्ट केली तरीही सूर्य आता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये खोट काढत आहे आणि डॅडींना दाखवून देत आहे की डॅडींची काय चूक आहे. सूर्याला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही. डॅडी ज्या पद्धतीनं वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं सूर्याचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर आता तुळजा, सूर्या सगळेजण बोलायला लागलेले आहेत. निमंत्रण पत्रिका आलेले आहे प्रमुख पाहुणे म्हणून. तुळजा सूर्यकांत जगताप हिला ठेवलेलं आहे, हिला आमंत्रण आहे. मग आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तुळजा मात्र आता विचार करायला लागलेली असते, आता करायचं काय. तेव्हा तुळजा म्हणते की आपण जायचं आणि सगळ्यांनी जायचं. तेव्हा सूर्या म्हणतो, अगं तुळजा काय बोलतेस तू, पुन्हा तिथं जाऊन आता नवीन काय घडणार आहे. तेव्हा तुळजा म्हणते, बघूया तरी आपल्या बायकांना घरी घेऊन जाण्यासाठी डॅडी काय काय करत आहेत ते. असं सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सूर्या सांगतो की आपण दोघांनी जायचं, छोटी आई आत्याला घेऊन जायचं नाही, असं त्यांचं बोलणं असतं. इकडे तेजू मंदिरात निघालेले असते. तेव्हा मात्र शत्रू तिथं आलेला असतो आणि शत्रू म्हणत असतो की कुठं निघालेस. तेव्हा ती सांगते मंदिरात. म्हणजे बोलतच नाही, फक्त खुणवून सांगत असते की हे हातात आहे आणि ते ताट दाखवत असते. तेव्हा मात्र शत्रू म्हणत असतो की काय झालं बायको, मी येतोय ना. तेव्हा ती म्हणते मी रिक्षाने जाते. तेव्हा तो म्हणतो की डॅडींना विचारतो. तेव्हा तू बाळाची फरफट होऊ देऊ नको, तुझ्यामुळं बाळाला त्रास होईल, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तेजू म्हणत असते की ठीक आहे. मग फायनली तेजू आता बाळासाठी का होईना पण जायला तयार होते. इकडे धनू जी आहे तिची खूप चिडचिड झालेली असते. कारण तिनं जे ऐकलेलं असतं ते इतकं भयानक असतं. तिला मात्र खूपच त्रास होत असतो, तिला वाईट वाटत असतं. कारण जिम असं कसं बोलू शकतो हे तिचं म्हणणं असतं. पण आता बोललेलं आहे तर ती गोष्ट नाकारू शकत नाही, एवढंच धनूने लक्षात घेतलेलं असतं. धनू मात्र विचार करत असते आणि रडत असते. तेवढ्यातच धनूचं मन तिथं येतं आणि तिला म्हणू लागतं की तू असा का विचार करते, असा विचार कर ना. इतके दिवस जे काही घडत आहे ते सगळं कशा पद्धतीनं चालू आहे, मग तू एवढी चिडचिड का करतेस, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे धनू जी आहे ती बोलत असते. धनूचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी ऐकणार नाही. आणि मग धनूचं मन तिला म्हणू लागतं, अगं असं काय करते, मला सांग. तुला समोर बसून त्याने जीव घातलेला आहे, तुझ्यासाठी एवढं सगळं तो करत आहे, मग आत्ता असा विचार का करते. त्याच्या मनात काहीतरी आहे ना. आता मला सांग, लग्न तर त्याच्या मनाच्या विरोधात झालंय, तो रिॲक्ट होणार आहे. आणि माणूस जे बोलतो तेच खरं असतं असं नाही, चुकून बोलला गेला असेल, नको विचार करू, असं धनूचं मन तिची समजूत घालत आहे, तिला सांगत आहे. आणि इकडे धनू म्हणत असते, पण मी काय करू, माझं तर काय आहे ना. तेव्हा तिचं मन सांगत असतं की होईल, एक ना एक दिवस सुरुवात व्यवस्थित होईल, तू प्रेम करतेस ना. त्याच्या मनात वेगळं काहीतरी आहे. त्याच्या जिमसाठी हे सगळं केलं होतं, एक सौदा झालेला होता तो, पण त्याचं जिमचं स्वप्नही पूर्ण झालेलं नाही, प्लस तुझ्याशी लग्न करायला लागले, असं म्हणत धनूने समजूत घातलेली असते. इकडे आता शत्रू आणि त्याचबरोबर तेजू दोघेही पोचलेले असतात मंदिरात. आणि शत्रू तेजूला गाडीतून उतरतो, पण तेजूने त्याच्यापुढे अट ठेवलेली असते की तुम्ही माझ्याबरोबर मंदिरात यायचं नाही, मी एकटी मंदिरात जाणार आहे, अशी अट तेजूने ठेवलेली असते. त्यामुळं शत्रू म्हणतो की ठीक आहे. मग शत्रू तिला सांगू लागतो की माझं एक काम आहे, ते काम मी करून येतो, असं शत्रूचं म्हणणं असतं. आणि शत्रू काम करण्यासाठी जात असतो. तेव्हा मात्र तेजू म्हणत असते की ठीक आहे. आणि तेजू मंदिराकडे जायला निघालेली असते. इकडे जिम घरी येतो आणि शोध घेऊ लागतो, पण त्याला कुठेच धनू काही आलेली दिसत नाही. तेव्हा मात्र जिमीला टेन्शन येतं. तो म्हणू लागतो की ही कुठे गेली, नक्की या धनूचं काय चाललंय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यासाठी तो शोधाशोध करत असतो. इकडे धनू चालत येताना दिसत असते, कारण जिमला तर काळजी वाटायला लागलेली असते. धनू नक्की कुठं गेली असेल, काय झालं असेल, ती ठीक असेल ना, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तो मात्र विचार करत असतो. धनू मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे ते खूपच भयानकच आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, असं धनूच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे तुळजा आलेली असते. शालन आणि मालन दोघीही टेन्शनमध्ये असतात. त्यांना काळजी वाटत असते की डॅडी काय करतील, नक्की डॅडींच्या डोक्यात काय विचार चालू आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, त्यांच्या किती त्या खुन्सी आहेत, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे धनू तुळजा म्हणत असते की अगं आई, असं काय विचार करते, इतके दिवस तुम्ही दोघींनी फक्त सहनच केलेलं आहे. तेव्हा मालन म्हणते की अगं मालक किती खुन्शी आहेत तुला माहिती आहे ना. तेव्हा तुळजा म्हणत असते की हो, आत्तापर्यंत तुम्ही दोघींनी किती सहन केले, तुम्हाला फक्त त्यांनी चाकर म्हणूनच वागवलेलं आहे, तुम्हाला गुलाम म्हणूनच त्यांनी वागवलेलं आहे, कधीच तुम्हाला त्यांनी चांगली वागणूक दिलेली नाही. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तुम्ही त्रासच सहन केलेला आहे.
ते तुम्हाला वागवत होते आणि त्या पद्धतीने तुम्ही वागत होता, हेच घडलेलं आहे असं तुळजाचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा तुळजा हे सगळं बोलत असते तेव्हा मालन म्हणत असते की अगं मालक काय करतील काय सांगता येत नाही. तेव्हा तुळजा म्हणते की पहिल्यांदा असं झालं आहे, तुम्ही पहिल्यांदा पाऊल उचललेलं आहे, सूर्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुम्ही काळजी करू नका, असं तुळजा त्यांना दोघींनाही समजून सांगत असते. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की तुळजा जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणत असते काळजी करायची अजिबात गरज नाही, आम्ही सगळेजण आहोत ना, त्यामुळं बिनधास्त राहायचं आहे, असं तुळजाचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की तुमच्या तुमच्यासोबत आज सूर्य आहे, त्यामुळं अजिबात तुम्ही काळजी करू नका, हे बोललं जात असतं. इकडे ती म्हणत असते की मी आहे ना, आता पहिल्यांदाच तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे, एवढं सगळं ठरवलेलं आहे आणि काहीही झालं तरीही पहिल्यांदा स्वतःसाठी लढायचं ठरवलेलं आहे, पहिल्यांदा स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे, त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की आता पुन्हा तुम्ही माघार घेऊ नका, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता शालनला आणि मालनला दोघींनाही ती समजवून सांगत असते. त्यानंतर इकडे जी आहे तेजू जी आहे ती मंदिरात आलेली असते आणि तिथूनच मंजुळा निघालेली असते. मंजुळा तेजूशी बोलायला येते. तेजूला खरं तर मंजुळाशी बोलायचं नसतं, कारण तेजू मंजुळाला काही दोष देत नसते, पण जे काही घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं की ते विसरूही शकत नाही, ही गोष्ट निर्माण झालेली असते. आणि तेव्हा मात्र मंजुळा तिला म्हणत असते की मान्य, तुम्हाला माझा खूप राग आला असेल, पण मला माफ करा, माझ्या मनात असं काहीच नव्हतं, मला माहीतच नव्हतं की हे सगळं असं आहे, तुमचं लग्न त्यांच्याशी झालेलं आहे किंवा त्यांचं लग्नच झालेलं आहे, मुळात हीच गोष्ट मला माहिती नव्हती, जर त्यांचं लग्न झालं असेल तर मी असं का वागले असते, मी तर त्यांच्यासोबत लग्नाची खूप स्वप्न पाहिलेली होती. तेव्हा तेजू म्हणते की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे, मी तुमच्यावर रागवायचा प्रश्नच येत नाही, परंतु ज्या माणसाने माझ्याशी एवढं अपमानित केलेलं आहे, चुकीचं वागलेलं आहे, त्या माणसाचं बाळ माझ्या पोटात वाढतं आहे, म्हणून मला आज हे सगळं सहन करायला लागतं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि ती सांगत असते. तेव्हा मात्र मंजुळा म्हणत असते की खरंच मला माफ करा. तेवढ्यातच तिथे आलेला असतो शत्रू आणि तो म्हणत असतो की या दोघी काय बोलत असतील, या दोघींचं नक्की काय बोलणं चाललेलं आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की मला कळणार कसं, तेजू तर मला काहीच सांगणार नाही, कारण तेजूला विचारायचंच नाही की ती कशासाठी तिथं थांबलेली होती, हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि शत्रू मात्र पाहत असतो. शत्रू म्हणत असतो की नाही, मला हे सगळं आता जाणून घेतलंच पाहिजे की नक्की काय झालेलं आहे, हा विचार शत्रूच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि शत्रूला आता माहिती करायचं असतं की या दोघींमध्ये काय बोलणं झालेलं होतं, या दोघीजणी काय बोलत होत्या, हे सगळे विचार चालू झालेले असतात. इकडे डॅडींनी आमंत्रण दिलेलं आहे म्हणून सूर्य आणि तुळजा दोघंही जायला निघालेले असतात. आणि त्याचबरोबर सूर्य आणि तुळजा आलेले असतात तेव्हा डॅडी दारातच थांबलेले असतात. सगळे लोक म्हणत असतात की अहो डॅडी आज चला, पण प्रमुख पाहुणे अजून आलेले नाहीत, हे चाललेलं असतं. तिथं आल्यानंतर तुळजा सांगते की आम्ही दोघंच आलेलो आहे, कारण बाकी सगळ्यांना इथं आणून काय उपयोग होता, कारण कार्यक्रम कसला आहे तेच मला माहिती नव्हतं, त्यामुळं आम्ही दोघंच आलेलो आहे, असं तुळजा सांगत असते. तेव्हा डॅडी म्हणत असतात की ठीक आहे. तुळजा आता बोलायला तिथं सुरुवात करते. डॅडी सांगत असतात की हो बरोबर आहे, कसं अचानक ठरलं आणि निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकायला लागलं आणि त्यानंतर सांगितलेलं आहे, म्हणून माफ करा, असं डॅडी माफी मागत असतात. पण ह्यावेळेस सूर्या मात्र आता गुंजभर हल्लेला नसतो, कारण डॅडींच्या बाबतीत त्याच्या मनात जो राग असतो तो कायम खदगदतच असतो. इकडे डॅडींनी सुरुवात केलेली असते, कारण आम्ही त्या दिवशी कार्यक्रम केला, आमचं असं म्हणणं होतं की गावातल्या बायकांना कुकर वाटप करावं, म्हणून आम्ही कुकर वाटप केलं, पण आमच्या जावई बापूंनी आम्हाला सांगितलं की नाही, कुकर वाटप करून तुम्ही बाईला घरातच ठेवत आहात, तिच्या प्रगतीच्या दृष्टीनं काहीच होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच आत्ता आम्ही गावामध्ये ग्रंथालय सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मग ते ग्रंथालय सुरू करून त्यासाठी ती जागा दिलेली आहे, त्याचा दस्त दिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं 10,000 पुस्तकं त्या ग्रंथालयात असणार आहेत आणि त्यातले काही पुस्तकं आत्ता आलेली आहेत, असं म्हणत ग्रंथालय सुरू झालेलं आहे, असं डॅडींनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याला डॅडी म्हणत असतात की अहो जावई बापू आता तरी सोडून द्या. सूर्या म्हणत असतो की डॅडी तुम्ही जे केलेलं आहे ना ते कोणीच करू शकत नाही, पण तुम्ही एवढं सगळं केलं म्हणून तुमच्या सुखांवरती मी पांघरून घालू शकत नाही, असं सूर्याने स्पष्टपणे डॅडींना सांगितलेलं असतं. डॅडी मात्र पाहतच असतात आणि डॅडींना मात्र
धक्का बसलेला असतो आणि सूर्या आणि तुळजा तिथून निघून जातात. पण डॅडी तुळजाला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी 5 दिवसात तुझी आई स्वतःहून माझ्या दारात आलेली असेल, एवढं लक्षात ठेव, असं डॅडीनी आता सांगितलेलं असतं. त्यानंतर पाहायला मिळतं की आता शालनचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन घरी सुरू झालेलं असतं आणि त्या सेलिब्रेशनला तिथे आता आलेले असतात ते म्हणजे डॅडी आणि सूर्या, त्याचबरोबर तुळजा, सगळेजण केक कटिंग सुरू आहे आणि अचानक बेल वाजलेली आहे म्हणून दरवाजा उघडला जातो, तर तिथे दारात डॅडी आलेले असतात. थँक्यू.